शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणारे. सुरुवातीलाच आपण काल मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज राहा अशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. या बातमीकडे आपण लक्ष देऊयात. वाढत्या दुष्काळ आणि भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाने प्रशासनाला दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. एल निनोचा प्रभाव आणि उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमुळे राज्यातील पाणी व चारा टंचाईचा धोका टळण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आलेली होती. या बैठकीचे काही वैशिष्ट्य होते आणि यामध्ये संभाव्य पाणी टंचाईचा इशारा, त्यानंतर पाण्याचं नियोजन, जलसंधारण आणि स्थलांतर प्रतिबंध या काही गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या होत्या. कारण कुठल्याही मॉडेलला हवामान प्रतिसाद देत नसल्याचं आपण या ठिकाणी बघतो. 2 सिस्टम बनण्याच्या मार्गावर आहेत, परंतु कुठलीही सिस्टम प्रभावीपणे बनत नाही आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात जरी वातावरण बनत असलं तेही प्रभावी बनत नाही आहे. काल अनेक मॉडेलने महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज दिला होता, परंतु समाधानकारक पाऊस कालही होऊ शकलेला नाही. आज देखील बऱ्याच मॉडेलने महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिलेला आहे. यात मुख्यत्वे करून कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा पूर्व भाग किंवा मराठवाड्याचा पश्चिमी भाग, दक्षिणी भाग यामध्ये समाविष्ट आहे. परंतु तसं वातावरण फार मॉडेल दाखवत आहेत, परंतु तसं बनत नाही. आपण बघतो की काल मान्सूनने फारशी प्रगती केलेली नाही. जवळपास 18, 19, 20 आणि 21 4 दिवस मान्सून एकाच ठिकाणी स्थिरावलेला आहे. मान्सूनची प्रगती होणं आवश्यक आहे. वाढलेली उष्णता आणि राजस्थानमध्ये तयार होत असलेले धुळीचे वादळं ही दुष्काळाची संकेत आहेत आणि एकूणच आपण बघतो की एल निनोचा कालावधी आहे. पावसाचं प्रमाण कमी असतं, सरासरीपेक्षा कमी पावसाचे अंदाज सर्व संस्थांनी दिलेले आहेत, आपणही दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला सरासरीच्या आजूबाजूचा पाऊस अपेक्षित आहे, परंतु मॉडेलमध्ये दिलेला अंदाज आणि प्रत्यक्षात येणारा अंदाज यामध्ये किती तफावत निर्माण होते हे मात्र बघावं लागणार आहे. त्यामुळे आपण एकूणच कमी पावसाच्या परिस्थितीमध्ये जास्त भांडवली गुंतवणूक न करता या वर्षीची शेती करायची आहे. पाणी आणि एकूणच चाऱ्याचं नियोजन करणं शेतकऱ्यांनी आवश्यक आहे. तीव्र उष्णतेची लाट उद्या देखील विदर्भ, पूर्व मध्य प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये राहणार आहे. जवळपास सातत्याने 3-4 दिवस रेड अलर्ट दिला जातोय. 48°C बांदा या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये सातत्याने तापमान बघण्यात आलं आहे आणि त्यामुळे हे जगातील रेकॉर्ड आहे. मात्र 24 तारखेपासून तापमानात थोडी घट अपेक्षित आहे, परंतु तरी देखील अनेक राज्यांमध्ये देशात ऑरेंज अलर्ट आहे. 25 तारखेला देखील अनेक राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट कायम आहे. पावसाचं प्रमाण वाढत नसल्यामुळे, मान्सून पूर्व पावसाच्या घटना घडत नसल्यामुळे उष्णतेची लाट कायम आहे. तुलनेत 26 तारखेपासून थोडी दक्षिणी राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव थोडा कमी होणं अपेक्षित आहे. मान्सून पूर्व पावसाचा कालावधी आहे, परंतु समाधानकारक पाऊस भारतात कुठेही पडताना दिसत नाही. केवळ पश्चिम बंगालमध्ये काल थोडा पाऊस झाला आहे, पूर्व बिहारमध्ये आणि थोडा दक्षिणी राज्यात तुरळक पाऊस झाला आहे. महाराष्ट्रामध्ये पावसाची अपेक्षित नोंद काल झालेली नाही आणि ही गंभीर गोष्ट आहे. पुढील 4 आठवड्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून व्यक्त केला गेला आहे. यामध्ये 21 तारखेपासून म्हणजे कालपासून 28 तारखेपर्यंत कोकण किनारपट्टीला किंवा पश्चिम किनारपट्टीला कोकणामध्ये चांगला पावसाचा अंदाज दिला आहे. मात्र 21 तारीख ही यामध्ये कोरडी गेलेली आहे. आपण बघतो की पुढे 28 पासून 4 जूनपर्यंत महाराष्ट्रात पावसाचे संकेत आहेत. त्यानंतर चांगल्या पावसाचे संकेत 4 जून ते 11 जून आहेत. त्यानंतर 11 ते 18 जूनच्या दरम्यान देखील विदर्भ आणि कोकणामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज दिला आहे.
म्हणजे पुढचे 3 आठवडे मात्र पावसाळी असल्याचं महाराष्ट्रासाठी दाखवलं गेलं आहे आणि भारतातही बऱ्यापैकी पावसाचा अंदाज या 3 आठवड्यात दिलेला आहे. त्यामुळे आपण बघणार आहोत की हवामानात नेमके बदल कसे होत आहेत. भारतीय हवामान खात्याने या ठिकाणी जवळपास पुढील 15 दिवस 70 ते 80% भारतीय भागामध्ये उष्णतेची लाट असणार आहे आणि यामध्ये अक्षरशः भारताचा बराच भाग बॉइल्ड म्हणजे भाजून निघण्याची शक्यता आहे. JFSने कुठलंही फारसं चांगलं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही. त्यामुळे 26 तारखेला थोडं कोकणामध्ये किरकोळ वातावरण दाखवलंय. थोडं दक्षिण मराठवाड्यात 28ला वातावरण दाखवले. दक्षिण कोकणात 29ला वातावरण दाखवलेलं आहे. परंतु म्हणजे 30-31ला थोडं वातावरण महाराष्ट्रात असलं तरी ते प्रभावी नाही. काल मॉडेलने पावसाचा अंदाज दिलेला असताना विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार झालेलं नव्हतं. आज दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, थोडा मराठवाड्याच्याही दक्षिणी भागात पावसाचा अंदाज दिलेला आहे. 23 तारखेला देखील हे वातावरण बऱ्यापैकी असण्याची अपेक्षा मॉडेलने दाखवली आहे. ICMW मॉडेल आहे. 24 तारखेला पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र थोडं वातावरणाची शक्यता आहे. 25 तारखेला मात्र हे वातावरण फारसं खास नाही आहे. फक्त कोकणात थोडं वातावरण दाखवलं जातं आहे. 26लाही अपेक्षित वातावरण नाही आहे, किरकोळ ढगाळ परिस्थिती आहे. 27ला देखील कमजोर वातावरण आहे. त्यामुळे अपेक्षित वातावरण जुळत नसल्यामुळे या ठिकाणी परिस्थिती समाधानकर पावसाची नाही आहे. आयकॉन मॉडेलने देखील आज मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण पावसाचा अंदाज दिला आहे. उद्याही या भागात वातावरण आहे परंतु कमजोर आहे. 24ला ते अजून कमजोर होणार आहे. 25लाही पावसाचा प्रभाव फारसा दाखवण्यात आलेला नाही. 26ला पुन्हा ढगाळ वातावरण दाखवण्यात आलं आहे. 27लाही विशेष वातावरण महाराष्ट्रात नाही आणि 28लाही विशेष वातावरण दाखवलेलं नाही आहे. याचा अर्थ आयकॉन मॉडेलने आता राज्यात पावसाचा केवळ आज अंदाज दिला आहे, पुढे पावसाचा अंदाज नाकारला आहे आणि ही एक दृष्टीने गंभीर गोष्ट आहे. आपण आजची ICMW मॉडेलची परिस्थिती बघतो. नाशिक दक्षिणपासून अहिल्यानगर पश्चिम, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि थोडं साताऱ्यापर्यंत पावसाळी वातावरण दाखवलं गेलं आहे. हे वातावरण पुढे उशिरा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड, दक्षिण अहिल्यानगर दक्षिण, रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत प्रभावी राहण्याची शक्यता आहे. आज उशिरापर्यंत सोलापूरमध्ये पावसाचा अंदाज दिलेला आहे. हा किती जुळतोय हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण ICMW मॉडेल हे आपल्याला तारणहार आहे यावर्षी. उद्या देखील पावसाचा अंदाज नाशिक, धुळ्यापासून घाटमाथ्यावर अगदी रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत दाखवला जातोय. यामध्ये अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरचा पश्चिम भाग, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूरपर्यंत, पुणे, सातारा, अहिल्यानगर हा सर्वच भाग यात समाविष्ट आहे. मॉडेल अंदाज देत आहेत, परंतु पाऊस जर पडणार नसेल तर या अंदाजाला त्या दृष्टीने आपल्याला बघितलं पाहिजे. आपण बघूयात उद्या देखील 24 तारखेला देखील आपल्याला घाटमाथ्यावर आणि थोडं सोलापूरच्या आजूबाजूने वातावरण दाखवलं जातं आहे. 25ला मात्र आपण सगळ्याच मॉडेलने थोडा कमी पावसाचा अंदाज दिलेला आहे. स्थानिक वातावरण थोडं मराठवाड्याच्या दक्षिणी भागात, बीड, लातूर, परभणी, जालन्याच्या बाजूने होऊ शकतं. 26लाही स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. आज आणि उद्या पावसाळी परिस्थिती वाढेल असा अंदाज आहे आणि मान्सूनही पुढे सरकेल, कारण जोपर्यंत मान्सून पुढे सरकत नाही तोपर्यंत फारसं वातावरण बदलणार नाही. कुठलीही वादळी सिस्टम बनत नाही आहे, त्यामुळे केवळ मान्सूनचे वारे पुढे सरकून उपयोग होणार नाही. त्यामुळे यावर्षीचं पर्जन्यमान थोडं जुळताना दिसत नाही. साधारण 3 जूनपासून वातावरणात सकारात्मक बदल होतील अशी अपेक्षा आहे.
व्हिडिओमधील माहिती आपणास महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.